योगेश मडविया, ज्या टीम की समस्या गंभीर वहां पर सिद्धि करवले के योगेश मडवी खंबीर। बघा जिथे खऱ्या अर्थाने एखादा संघ अनुपस्थित असेल डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा। आणि योगेश मडवी म्हटलं ना सिद्धी करवल्याचा दमदार कॉमेंटेटर, परंतु अतुल शेठ पाटील तोंडरे यांचं वादळ, जिथं बादल तिथे योगेश मडवी यांचा आम्ही नेहमी पाहतो वादळ। योगेश दुधकर काकडवाल आपल्याला नितीन पाटील स्टेजवर आमंत्रित करतात। किशोर या आपलं स्वागत आहे। त्यानंतर रॉकस्टार प्रवीण गायकर रायगड जिल्ह्यातील अतिशय नामांकित लोकप्रिय क्रिकेट समालोचक आणि छोटा सर्जा म्हणून परिचित असणारे बघा निश्चित स्वरूपात मग तुमचा बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा खूप मोठे ते फॅन आहेत छोटा सर्जा बैलाचे खऱ्या अर्थाने। आणि समालोचक क्षेत्रामध्ये रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय नामांकित क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा वस्त्र अलंकार आणि राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांची एक ट्रॉफी सन्मान गौरव चिन्ह असणार सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे। त्याच्यानंतर पुढचा सन्मान करूया मित्रांनो। जसा बैलगाडा क्षेत्रातील 12 हिंद केसरी बकासूर असा कॉमेंट्री क्षेत्रातील डबल हिंद केसरी बकासूर म्हणून ज्यांची ओळख पाहतो की 2 हिंद केसरी खिताब त्यांच्या नावावर आहेत मित्रांनो। एक सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मानित आणि दुसरा नारायण राणे पुरस्कृत सन्मानित म्हणून डबल हिंद केसरी ज्यांची ओळख असे प्रशस्त शिशी महागुरु बकासूर गडगे सरांचा इथे सन्मान। महागुरु आता करा कॉमेंट्री सुरू। सर यानंतर लाईव्ह प्रसारण लाईव्ह इव्हेंट संदेश शिल्के संदेशा क्वालिटी विथ क्लिअरिटी खऱ्या अर्थाने बघा दुग्ध शर्करा ज्याला आम्ही म्हणतो निश्चित स्वरूपात संदेश शिल्के लाईव्ह प्रसारणच्या माध्यमातून सर्वांना ज्यांनी प्रभावित केलं। स्पर्धा किती छोटी असो अथवा मोठी असो परंतु क्वालिटीचा बादशाह म्हटला ना लाईव्ह प्रसारण आमचे संदेश शिल्के सुकापूर या दमदार। आणि त्यानंतर डीजे साऊंड सिस्टीम वैभव या वैभव खऱ्या अर्थाने सर्वांचे मन जिंकले। अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झाली। वैभवचा यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। किशोर या आपण काकडवाल बालू ड्रायव्हर खऱ्या अर्थाने बालू दादा तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात। चला गुणलेखक ज्यांनी मास्टरची भूमिका पार पाडली या अल्पेश आपला सन्मान इथे केला जाईल। वेल जसा मी या दादा इथे आलेले आहेत किशोर दादा एकच वादा किशोर दादा यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। आपल्याकडे बेल आता कमी आहे खऱ्या अर्थाने। बघा श्रीराम मित्र मंडळाचे प्रतिनिधी आहेत अतिशय उत्तम गुणलेखकाची भूमिका ज्यांनी साकारली निश्चित स्वरूपात। आणि बघा त्यांचा हस्ताक्षर आम्ही बघितलं योगेश मडवी मला माझ्याशी त्यांनी संपर्क साधला की सर इथे गुणलेखकाची भूमिका आहेत परंतु ही व्यक्ती एखाद्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत हवी होती खऱ्या अर्थाने परंतु थोडा शिक्षणाचा अभाव त्यामुळे यापासून ते दुरावले गेले। चला जानू दादा या आपला सन्मान इथे केला जाईल। या स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिलं खऱ्या अर्थाने डोंगऱ्याचा पाडा गावातील ग्रामस्थांचा आभार व्यक्त करावे लागेल। अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण ग्रामस्थांनी या स्पर्धेला योगदान दिलं। मित्रांनो आम्ही जास्त वेळ घेणार नाहीये आपण प्रत्येकाला तर घरी जायची घाई झालेली आहे परंतु सावकाश जा भले उशीर का होईना। चला चला विकास शेठ गायकर आपण इथे आलेला आहात। सुरेश डोंगरे यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे। फौजी बैलाचे मालक आहेत स्वागत आहे तुमचं। तत्पूर्वी आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलणार आहोत। वेल कमी आपल्याकडे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्यांचा आभार। चला उपांत्य फेरी अर्थात
सेमीफायनलचा सामनावीराचा आपल्याला किताब इथे आपण प्रदान करणार आहोत. तत्पूर्वी देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. वाकलन क्रिकेट संघ बघा, वैदे 11 हंसिका वाकलन क्रिकेट संघ सेमीफायनलचा सामनावीर. ऋत्वी 11 वाकलन. कोण वैदे सांगतो, ऋत्वी सांगतो. ऋत्वी 11 वाकलन. या काय नाव त्याचं? मयुरेश भोईर सामनावीर. आणि अंतिम सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक आपण वितरित करू. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. चला या मयुरेशला इथे सामनावीराचा किताब दिला जाईल. जीवनदाता पाटील या देवीचा पाडा आपल्या शुभास्ते पारितोषिक वितरित केले जाईल. चला अंतिम तर जानू लक्ष्मण डोंगरे यांच्या वतीने या स्पर्धेला 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. आणि मनोहर कमलाकर नाईक यांच्या वतीने 1000 रुपये. तुमचं मनपूर्वक आभार. तर अंतिम सामन्याचा सामनावीरसाठी कूलर बघा हे पारितोषिक आम्हाला वितरित केलेलं आहे. सुरेश डोंगरे डोंगराचा पाडा शिर्डी दर्शनासाठी गेलेले आहे. साई भक्त आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे महेश मडवी. महेश मडवी या आणि महेश मडवीला सामनावीराचा किताब त्यांचे सुपुत्र तेजेश डोंगरे आणि जय डोंगरे यांच्या शुभ हस्ते वितरित केले जाईल. आणि अंकुश डोंगरे या, अंकुश दादा या. आपल्याकडे बिल कमी आहे खऱ्या अर्थाने. चला त्याकरता सामने सुद्धा आपण कमी षटकांचे केलेले ते. चला अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे महेश मडवी आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल. महेशा कुलर हे गौरव चिन्ह आहे खऱ्या अर्थाने आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत. आम्हाला ज्यांच्या मुले आधी ते येण्यास खऱ्या अर्थाने आनंद झाला ते आमचे परममित्र सुरेश डोंगरे डोंगरेचा पाडा. त्यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक वितरित करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी मी अक्षय फडके आणि मिनल फडके यांना आमंत्रित करतो. या अक्षय आणि मिनल या दोघांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केले जाईल. आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे. संघाचं नाव आहे वाकलन आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो दीपेश भोईर. या दीपेश भोईर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर एकूण झेल आहेत 6. दीपेशला जे पारितोषिक असणार आहे स्पोर्ट्स शूज असणार आहे. आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय श्री ओम साई मोबाईलचे ओनर सन्माननीय मिनल दादा दिलीप फडके यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. दीपेश अभिनंदन. ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक आणि त्यासाठी स्पोर्ट्स शूज एक गौरव चिन्ह आहे आणि त्याचा सन्मान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ते केला जात आहे. बघा त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे पारितोषिक आहे स्पोर्ट्स शूज आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत जानू लक्ष्मण डोंगरे. आणि स्पर्धेचा आम्ही हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमंत्रित करत आहोत सन्माननीय जानू लक्ष्मण डोंगरे या. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. आणि त्यांच्या समवेत रोशन डोंगरे या. रोशन आणि जानू या आपण दोघांही एकत्रित स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जात आहे
संघाचं नाव आहे डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट संघ. या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने गोलंदाजी करत असताना 4 सामन्यामध्ये 9 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. दिनकर पोपट यांचा सुपुत्र. बोला गणपती बाप्पा राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की. चला यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ते वितरित करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक असणारे कॅश प्राइज 12,500 रुपये आणि भव्य ट्रॉफी आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत श्री रवींद्र गोपीनाथ फडके दीक्षिता एंटरप्राइजेस. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी विकास शेठ गायकवाड आणि बजरंग डोंगरे या आणि रमेश फडके या त्रिवेणी संगमला आमंत्रित करतो. या दादा या विकास शेठ या पण आपल्या शुभासे पारितोषिक वितरित केले जाईल. आणि पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी काल भैरव क्रिकेट संघ कलंबोली. या कलंबोली वेल कमी आहे इमिजिएटली या कलंबोली क्रिकेट संघ. कलंबोली क्रिकेट संघ अभिनंदन तुमचं. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कॅश प्राइज 12,500 रुपये आणि भव्य ग्रामस्थ मंडळ चषक ट्रॉफी. आज शांततेचे प्रतीक बघा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सूरज यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता. बोला जय श्रीराम. इथे कालभैरव क्रिकेट संघ कलंबोली क्रिकेट संघ ठरतो. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चतुर्थ क्रमांकाचा मानकरी श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आयोजित. त्यांच्यासाठी कॅश प्राइज रवींद्र गोपीनाथ फडके डोंगराचा पाडा. बोला गणपती बाप्पा. यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक ते वितरित केले जाईल. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. आणि या तृतीय क्रमांकासाठी आम्हाला 12,500 रुपयाचा कॅश प्राइज वितरित केलेला आहे. अक्षय दिलीप शेठ फडके ओम साई मोबाईल शॉपचे ते ओनर्स आहेत. अक्षय दादा या इथे. आणि नितीन दादा पाटील एकच वादा नितीन दादा स्वर्गीय कुशाल दादा पाटील यांचे बंधू. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जानू दादा डोंगरे. आपण या तृतीय क्रमांकाचा मानकरी डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे. चला संघनायक अभिनंदन तुमचं. तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. प्रत्येक संघाच्या खेळाडूची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. परंतु बेल कमी असल्यामुळे निश्चित स्वरूपात चला संघनायक कैलाश तृतीय क्रमांकाचा संघनायक या तृतीय पांडे याच्या आपण हार्दिक दादा तृतीय क्रमांकावर तुम्हाला समाधान मानावं लागलं. खऱ्या अर्थाने महत्वाच्या जे सेमी फायनलच्या लढतीमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. नेमकं काय कारण होतं की तिथे खऱ्या अर्थाने तुमच्या काय नेमका चुका झाल्या की त्यामुळे तुम्हाला बॅकफुटवर जावं लागलं? चुका म्हणजे आमची मेन म्हणजे बॉलिंग नीट पडली नाही. पहिली ओव्हर बरोबर होती. दुसऱ्या ओव्हरला व्हाईट एक्स्ट्रा केल्या आणि त्याच्यानंतर बॅटिंगसाठी पहिल्या ओव्हरला आम्हाला एक सिक्स पाहिजे होता. त्यानंतर आम्ही कव्हर केले असते. हा एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्हाला ट्रॉफी उचलण्याचं गौरव प्राप्त केलं खऱ्या अर्थाने तुमच्या संघाने. ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघाची जी कामगिरी झालेली आहे ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेत या निश्चित स्वरूपात ॲज ए कॅप्टन म्हणून तुम्ही कितपत समाधानी आहात तुमच्या संघाच्या कामगिरीवर? आमची टीम आता या सीझनपासून चांगली खेळते आणि याच्या पुढे पण अशीच चांगली खेळेल. श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये काय अनुभवलं? कशी वाटली स्पर्धा? काय सांगाल आयोजनाबद्दल? स्पर्धा तर चांगलीच आहे. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. नेक्स्ट टुर्नामेंट यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित करणार आहोत. कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी.
आणि त्याचे आम्हाला पुरस्कर्ते आहेत वर्दी एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय प्रतीक विष्णू शेठ डोंगरे यांच्या वतीने द्वितीय क्रमांक अर्थात कॅश 25,000 रुपये इथे स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो बजरंग डोंगरे, जानू डोंगरे आणि रमेश फडके या, शैलेश फडके या ज्यांची नावं अनाउन्समेंट केली. बिल कमी आहे, जयेशने सांगलं प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घ्या, परंतु एका बाजूला खेळाडू सांगतात आम्हाला घरी जायची घाई झालेली आहे, बिल कमी आहे आणि आम्ही सुद्धा प्रतिक्रिया विचारल्याशिवाय सोडत नसतो, परंतु आज अक्षरशः आपल्याकडे बिल कमी आहे. चला या द्वितीय क्रमांकाचा मानकरी या वाकलन क्रिकेट संघ ठरतो. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी रुही 11 बघा त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आलेले. ऋत्वी सुद्धा आलेले बघा. ऋत्वीच्या नावाने आज संघ खेळला आणि विजय संपादित केला. द्वितीय किती नाव सांगता दर्शन भोईर बघा. वाकलन क्रिकेट संघ ऋत्वी 11 पुरस्कर्ते सुद्धा दर्शन भोईर. शांततेचे प्रतीक इथे उपस्थित आहेत. कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी. बोला आई गावदेवी माता की. वाकलन क्रिकेट संघ चला वाकलन या संघनायक निश्चित स्वरूपात. बोला गणपती बाप्पा. चला वाकलन क्रिकेट संघाचे संघनायक यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. वाकलन क्रिकेट संघ द्वितीय क्रमांकावर खऱ्या अर्थाने तुम्हाला समाधान मानावं लागलं. या वर्षाच्या जर आपण सीझनची सुरुवात केली, आता नव्याने सुरुवात होत आहे, खेळाडूंकडे सरावाचा सुद्धा अभाव आहे, परंतु स्पर्धेमध्ये आपल्या संघाची जी कामगिरी झालेली आहे या कामगिरीवर तू कितपत समाधानी आहेस? नक्कीच सर्व मोठे यंगस्टर आहेत आणि त्यांच्यावर मी खूप अभिमान करतो का या एवढ्या यंगस्टर मध्ये एवढे चांगले खेळ करतात. मोठ्या मोठ्या टीमला छोट्या प्लेयरांनी धक्का दिलेला आहे इथे. एकंदरीत पुढील वर्षी सुद्धा श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून इथे आयोजित केली जाईल. याहून अनेक मोठ्या बक्षीस असणार आहे. त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणं, त्या स्पर्धेमध्ये खेळणं, आताचं आयोजन पाहता तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळणं आवडेल का? नक्कीच डोंगराच्या पाडा संघ हे दोन्ही आयोजन चांगलेच करतात. नाईटला पण मागे केलेला तिथे सुद्धा चांगलेच केले आणि ह्या सुद्धा आयोजन चांगलं. या ज्या तुमच्या अंतिम सामन्यामध्ये झालेल्या चुका पुढील त्यामध्ये जे झालेल्या चुका त्या सुधारण्याचा तुमचा ह्याचे कॅप्टन म्हणून पूर्णतः प्रयत्न असेल. हा नक्कीच चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स झाला. यानंतर प्रथम क्रमांक आपण इथे वितरित करणार आहोत. त्याचे पुरस्कर्ते आहेत तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रामशेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने 50,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे प्रथम क्रमांकाचं देण्यात आलेलं आहे. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र इथे वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्मान्य अंकुश डोंगरे डोंगराचा पाडा, अजय दादा फडके, आदेश डोंगरे आणि जीवन दादा पाटील देवीचा पाडा आणि बजरंग डोंगरे यांना आम्ही आमंत्रित करतो. जानू दादा आपण या. अंकुश म्हटलं ना मित्रांनो, पापलेट बैलाचे बघा पुण्यस्थिती सुद्धा नितीन दादा या. आपण नितीन पाटील त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून साजरी केले जातो. आणि आमचे आजचे बर्थडे बॉय अक्षय फडके आपण यायचे आहे. सूरज आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल. या काकडवाल क्रिकेट संघ तुमचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. अविनाश शेठ सालवी. श्रीमलंगड विभागामध्ये राजकीय क्षेत्रात ज्यांचा खूप आदर सन्मान केला जातो आमचे परम मित्र अविनाश दादा सालवी, लक्ष्मण दादा सालवी यांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. या संघनायक बिल कमी आहे. बोला आई गावदेवी माता की जय. या काकडवाल क्रिकेट संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आली.
आणि निश्चित स्वरूपात अंतिम सामना खेळवला गेला. एका बाजूला आहे गावदेवी क्रिकेट संघ, वाकलन क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने वाकलन पृथ्वी 11 वाकलन विपक्ष आहे गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल, आणि काकडवाल क्रिकेट संघाने वाकलन क्रिकेट संघावर मात करून प्रथम क्रमांक इथे पटकावलेला आहे. आणि त्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपये आणि ग्रामस्थ मंडळ चषकाची ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते यथोचित त्यांचा गौरव इथे केला जात आहे. अभिनंदन वाकलन क्रिकेट संघ आमच्या अंकुश डोंगरे यांच्या वतीने. सुरत दादा वाकलन क्रिकेट संघ काकडवाल क्रिकेट संघाचं अभिनंदन. वाकलन क्रिकेट संघ, मोरबे क्रिकेट संघ आणि कलंबोली क्रिकेट संघ नायक यांच्याकडे आपण बोलूया. आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल, श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित केली. आणि प्रत्येक संघाचं स्वप्न होतं प्रथम क्रमांक पारितोषिक जिंकण्याचं, आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेले आहात. ॲज ए कॅप्टन म्हणून जी संघाची तुमची कामगिरी झालेली आहे त्या कामगिरीवर तू किती समाधानी आहे? प्रथम क्रमांक आपण पटकावला, कसं वाटतं आपल्याला? नक्कीच मी समाधान आहे. मागे पण दादाने आम्हाला एंट्री दिलेली, त्यावेळी आम्ही फायनलला इथं हरलेलो, पण यावेळी आम्ही सांगितलं की यावेळी नक्की प्रयत्न करूया, चांगला खेळ खेळूया आणि फायनल जिंकूया. आणि मी टीमच्या यान खूप खुश आहे, चांगला परफॉर्मन्स. एकंदरीत टेनिस क्रिकेटच्या मोसमाला आता सुरुवात झालेली आहे. 2025च्या पर्वाचा जर आपण विचार केला, एकंदरीत या मोसमामध्ये तुमच्या संघाची ॲज ए कॅप्टन म्हणून हस्तगत कामगिरी आताच्या मोसममध्ये कशी राहिलेली आहे? नक्कीच खूप. आम्ही दुसरी टुर्नामेंट खेळतो आणि दुसरी फायनल जिंकलेली आहे, त्याच्यामुळे परफॉर्मन्स खूप चांगला आहे पोरांचा. श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित केली. प्रथम क्रमांकाचं तुम्ही मानकरी ठरले. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 4 दिवसामध्ये तुम्ही काय अनुभवलं? स्पर्धा आपल्याला कशी वाटली? रायगडमध्ये याचं म्हणजे शिस्त आपल्याला कधी पण पाहायला मिळतं आणि दादांचा देखील सपोर्ट होता आम्हाला, त्याच्यामुळे खेळायला मजा आली. आज स्पर्धेचे आमचे शिलेदार सुरत दादा डोंगरे यांचा वाढदिवस आहे. संघाच्या वतीने खऱ्या अर्थाने तुमच्या संघाच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्ताने नेमकं काय शुभेच्छा देणार आहात? त्यांना आम्ही फायनल त्यांच्यासाठी डेडिकेट करतो बर्थडे गिफ्ट म्हणून. थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट. निश्चित स्वरूपात मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपणा सर्वांचा आभार मानून स्पर्धा संपली असे आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की जय. जय दिबा पाटील साहेब.